तुम्हाला पैसा मनी फ्लो चांगला हवा, हिंमत पण हवी, तर तुम्ही मणिपूर चक्राला हील करा. तुम्ही बघा जे डान्सर असतात किंवा कथ्थक करतात, ज्यावेळेस जसं ब्रुस ली असेल कुणी पण, तर त्यावेळेस ते बेंबी नाभीलाच हात लावतात. डान्सर पण हात करताना आपल्या नाभीजवळ हात लावतात. म्हणून तर आधी प्रेम होतं. प्रेम झाला की विश्वास बसतो. मग प्रेमामध्ये माणसं काहीही करतात. म्हणजे समोरचा एखादा व्यक्ती सांगतो ही व्यक्ती चांगली नाही, तरी तो आपण म्हणतो की तो अंध प्रेम करतो. कारण हृदय जे आहे ना ते तुमचं बाकी काही बघत नाही, तो फक्त प्रेम करतो. मग स्वतःला हील करायचं असतं. मग तुमचे कार्मिक दोष तुम्ही त्याच्यातनं काढू शकता. तुम्हाला जे हवं त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकतात. तुमच्या ह्या जन्मातले दोष पण तुम्ही घालू शकता. पुढच्या जन्मातील म्हणजे भविष्य पण सुधारू शकता. नमस्कार मित्रांनो, यथार्थ टॉक्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी घेऊन आलो आजचा नवीन पॉडकास्ट. आजचा पॉडकास्ट आपण रेकीवरती करणार आहोत. रेकी हा एक एन्शियंट जॅपनीज हिलिंग टेक्निक आहे दॅट हेल्प्स टू ब्रिंग हॅपीनेस टू युअर लाईफ, बॉडी अँड सोल. तर हे समजलं नसेल मला माहिती आहे. आजच्या एक्सपर्टकडनं आपण हे सगळं आपले डाऊट क्लिअर करून घेऊया. आजचा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यावर तुमचे सगळे डाऊट क्लिअर होईल याची अपेक्षा ठेवतो. चला सुरुवात करूया. सो इंट्रोड्युसिंग रेखा गोसावी. मॅम, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत. कसं वाटतं पुण्यामध्ये येऊन? खूप सुंदर. क्लायमेट पण छान आहे. आज पाऊस वगैरे पण आला, छान वाटलं. धन्यवाद मॅम. मॅम, तुमच्याबद्दल थोडं सांगाल का आमच्या ऑडियन्सला, तुमची जर्नीबद्दल? मी रेखा गोसावी, रेकी ग्रँड मास्टर. ऍक्च्युली मी आजारी होती, त्यानंतर रेकी शिकले स्वतःला ठीक करण्यासाठी. आणि याच्यातनं मी स्वतःलाही ठीक केलं. नंतर असं वाटलं की जे आपल्याला ज्ञान मिळालं आहे ते लोकांनाही द्यायला हवं. मग मी त्याच्यामध्ये ग्रँड मास्टर केलं आणि आज मी गेली 25 वर्ष या क्षेत्रात खूप छान प्रकारे प्रॅक्टिस करत आहे. स्वतःबरोबर इतरांनाही ठीक करत आहे. मी आतापर्यंत हजारो लोकांना रेकी शिकवलं पण आहे आणि लोकांना आनंदही त्यांच्या जीवनामध्ये निर्माण करून दिला आहे. धन्यवाद मॅम, थँक्यू. खूपच छान. मॅम, मला हे रेकी काय, हे हाच प्रश्न आहे पहिला, की म्हणजे पहिले ते जाणून घ्यायला आवडेल. बाकीची पुढची प्रोसेस घेणं पहिलं. मला हे रेकीबद्दल काय आहे थोडं, म्हणजे रेकीची प्रोसेस काय असते, रेकी का करतात? रेकी म्हणजे काय, तर रेकी म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती आहे. जी जीवन ऊर्जा जी प्रत्येक सजीव आणि निर्जीव प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. जसं आता आपण बोलतो की मी जिवंत आहे, तर जिवंत आहे म्हणजे काय, तर तुमच्यामध्ये एक एनर्जी आहे. ज्यावेळेस तुमच्या शरीरातनं एनर्जी जाते त्यावेळेस तुम्हाला मृत घोषित केलं जातं. पण मृत व्यक्तीमध्येही थोडी अंशाने ती एनर्जी असते. जर तुम्ही मृत व्यक्तीला दफन केलं तर त्याचे प्रोसिजर होत असते. म्हणजे हळूहळू माती होणं त्याचं, म्हणजे हे जे आहे ते एनर्जीनेच होतं. प्रत्येक सजीव निर्जीव म्हणजे अगदी ह्या माईक आहे याच्यातही एनर्जी आहे, माझ्यामध्ये एनर्जी आहे, तुझ्यामध्ये एनर्जी आहे. एनर्जी शिवाय काही नाही. अगदी श्रीमंत असेल, गरीब असो, प्राणी असेल, सर्व, पण ती वेगवेगळ्या रूपात. म्हणजे जसं ससा आहे तर त्याच्यामध्ये भीतीदायक या रूपात ती एनर्जी असते. सिंह असेल तर त्याच्यामध्ये हिमतीमध्ये ती एनर्जी असते. एनर्जी ही आपल्या शरीराला आणि सर्वांना म्हणजे एक जीवन देण्याचं काम करते. म्हणून याला जीवनदायिनी पण शक्ती म्हणतात, जीवनशक्ती, प्राणशक्ती असंही म्हणतात. ओके 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 ओके. म्हणजे हे एनर्जी रिलेटेड काय सगळं काय म्हणता का तुम्ही? हो हो हो, एनर्जीच आहे. पण हे रेकी का करतात ना, म्हणजे रेकी एक्झॅक्टली कशासाठी करतात? रेकी कशासाठी करतात? रेकी म्हणजे जसं आपले हिलिंग हा शब्दाचा अर्थ, रेकी म्हणजे हिलिंग. जसं लोकांना बोलताना पण बोलतात की मला रेकी हिलिंग करायचं आहे. तर हिलिंग या शब्दाचा अर्थ आहे तर ठीक करणं. ठीक करणं म्हणजे जसं तुझा समजा आता तुमची स्किन निघाली आहे तर ऑटोमॅटिक त्याच्यावर स्किन येते. म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला स्वतःला ठीक करत असतं. तुम्ही त्या ठिकाणी बाजारात जाऊन, मार्केटमध्ये जाऊन तुमच्या मॅचिंग असे स्किन आणून तिथे लावली नाही, तो ऑटोमॅटिक आली. तर ते म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला हील करत असतं, ठीक करत असतं. तीच हिलिंग प्रोसिजर असते जी शिकायची असते. शिकून तुम्ही ते अंमलात आणायचे असते. मग त्या ठिकाणी तुमचे नातेसंबंध असतात ते पण तुटलेले असतात, त्यांना पण तुम्ही ठीक करू शकता, म्हणजे हील करू शकता. कधी तुमचा आर्थिक व्यवहार असेल की माझं आर्थिक प्रोग्रेस होत नाही, मग त्याला पण हील करणं, म्हणजे ते पण नातं कुठेतरी बिघडलेलं आहे, डिस्टर्ब झालेलं आहे, तर याला जे ठीक करणं म्हणतात, यालाच म्हणतात हिलिंग प्रोसिजर. राईट. प्रत्येक ठिकाणी हिलिंग प्रोसिजर काम करते. मग ती तुमची सजीव वस्तू असेल की निर्जीव. आणि याचा संदर्भ अगदी आपल्या पुरातन काळापासून आलेला आहे. म्हणजे ऋग्वेदामध्ये स्तोत्रही आहे, माझे हात शक्तिशाली आहे, औषधयुक्त आहे, चमत्कारिक आहे. आणि याचे चमत्कार आपल्याला आपल्या इतिहासात जर तुम्ही पुरातन काळातले म्हणजे जे पुराण तुम्ही अभ्यास जर केले तर त्याच्यामध्ये आहे. जसं आपण बघितलं असेल, मी जसं सांगितलं सजीव आणि निर्जीव प्रत्येक ठिकाणी ऊर्जा आहे. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, भिंतीमध्ये पण ऊर्जा होती ना. आणि ती ऊर्जा म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्या भिंतीला जे काही सांगितलं की माझ्यासोबत तू चल, तर त्यांची भाषा तिला कळाली, कारण ऊर्जा होती ना.
हो. म्हणजे ती एनर्जी काम करते त्या ठिकाणी. त्यांनी वेद बोलवले रेड्याच्या मुखातनं, कारण त्या रेड्यालाही त्यांची भाषा समजली, म्हणजे त्याच्यामध्ये पण ती एनर्जी होते. त्यांच्या पाठीवर त्यांनी आपण बोलतो मांडे भाजले, म्हणजे ती एनर्जी होती ना, त्यामुळेच त्यांनी केलं. त्याच प्रकारे तुम्ही नवनाथांचा जर ग्रंथ बघितला तर नवनाथांच्या पोथीत आहे, ज्यावेळेस नवनाथांनी आंबे खाल्ले, म्हणजे आंबे पाडले, तो जर ग्रंथ तुम्ही नवनाथांचा जर बघितला असेल तर आंबे पाडले, त्याच्यानंतर त्यांनी शक्तीने, म्हणजे त्यांच्याकडे जी दैवी शक्ती होती त्याच्याने त्यांनी ते आंबे पुन्हा त्या झाडाला लावले. तर ती एनर्जी म्हणजे काय, तर ती एनर्जी म्हणजेच हे रेकी आहे, हिलिंग आहे. मग आता हे हिलिंग बद्दल एवढं बोलतात तर समजा एक असा प्रश्न येतो की हे रेकीमध्ये हिलिंग कसं करतात? रेकीमध्ये हिलिंग, रेकीमध्ये रेकीचे कोर्स असतात, फर्स्ट सेकंड डिग्री कोर्स. तुम्ही ज्यावेळेस शक्तिपात होतो तुमचं कोर्स तुम्ही शिकतात आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या 7 चक्रांवर काम करतात. जसं आता आपला मोबाईल आहे किंवा हा माईक आहे, याच्यामध्ये बॅटरी आहे, ती जर डाऊन झाली तर ते काम करणार नाही. तर त्याला चार्ज करावं लागतं. तसं आपले शरीर आहे, शरीरामध्ये आपलं शरीर चालण्यासाठी मी जसं सांगितलं की एनर्जी काम करते, तर आपल्या शरीरामध्ये जे चक्र आहेत हे एनर्जी सेंटर आहेत. आपल्याला बऱ्याच वेळेस थकवा येतो, मग आपण झोपून घेतो. मग झोपल्यानंतर अशी कुठली एनर्जी तुमच्यामध्ये निर्माण होते की तुम्हाला उठल्यावर फ्रेश वाटतं? कारण जी निसर्गामधली एनर्जी आहे ती तुमच्या सहस्राकार चक्रातनं तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि तुम्हाला फ्रेश वाटतं. ज्यावेळेस आपण झोपतो, झोपेतनं उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटतं. मग झोपल्यानंतर आपल्या शरीराला आपलं निसर्ग आपल्याला हील करत असतो, आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करत असतो आणि मग नंतर आपल्याला उठल्यावर बरं वाटतं. आणि आपले हे 7 चक्र आहेत हे एनर्जी सेंटर आहेत. तसे बघितलं तर आपल्या शरीरात अनेक चक्र आहेत, पण मेन जे चक्र आहेत ते 7 चक्र आहेत. हे 7 चक्रावरती आपलं शरीर काम करतं. मग आपले आर्थिक असतील, सामाजिक असतील, कार्मिक असतील, सर्व प्रकारचे दोष ते काढत असतं. जर एखादा व्यक्ती घाबरला तर तो अचानक सू करतो. आपण बघितलं असेल लहान मुलगा वगैरे घाबरला की तो सू करतो. तर का? त्याचं मूलाधार चक्र हे हिमतीचं काम करतं, तुम्हाला हिंमत देण्याचं काम करतं. त्यामुळे मग त्याला सू होते. त्याच ठिकाणी एखादा व्यक्ती जर अचानक त्याला मनाला वाईट वाटलं तर त्याच्या हृदयामध्ये धडधड होते, घाबरला की धडधड होते, कारण ते हार्ट चक्राशी रिलेटेड आहे. एखाद्या ठिकाणी आपण खूप तळमळतो, मग आपण बोलतो की मी बेंबीच्या देठापासून सांगत होतो, यांनी ऐकलं नाही का? तर हे आपलं बेंबीचं देठ म्हणजेच आपली जी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती आपल्या स्वादिष्टान चक्रामध्ये आहे. स्वादिष्टान चक्र हे रिलेशनशी काम करतं. आपण जन्माला येण्याच्या आधीही आपलं हार्ट चक्र काम करत असतं, म्हणून लहान बाळाचे हार्टबीट बघतात. दुसऱ्या चक्र नाही, पण आपलं हार्ट चक्र हे आपल्याला जन्माला आल्यापासून चालू असतं आणि जेव्हा आपलं डेथ होतो, मृत्यू होतो, त्यावेळेस तुमचं हार्ट चक्रच बंद होतं. त्यावेळेस तुम्ही मृत घोषित केला जाता. तुमचं एखादी गोष्ट हरवली किंवा एखादी गोष्ट तुम्हाला वाटलं की अरे माझं इकडं नुकसान झालं, तर आपण डोक्याला हात लावतो, अरे हे माझं हातातनं गेलं, ही गोष्ट माझ्या हातातनं गेली का? तर आपला सहस्राकार चक्र म्हणजे आपला दैवी, म्हणजे जे आपल्याला डिवाइन मधनं मिळत असतं ते आपल्याला सहस्राकार चक्रातनं असतं. आणि एखादी गोष्ट तुमच्या लवकर लक्षात नाही आली तर तुम्ही पटकन हात लावता डोक्याला, अरे हे तर असं होतं का, मला समजलंच नाही. म्हणजे समजलं नाही तर हे जे ज्ञानेंद्र आहे आपलं आज्ञाचक्र, याच्यातनं तुम्हाला समजदारी कळते, म्हणून तुम्ही डोक्याला हात लावतात पटकन. एखादी गोष्ट तुम्हाला आठवत नसली तरी पण तुम्ही पटकन डोक्याला हात लावता, हे काय, आज्ञाचक्रातनं त्या गोष्टी तुम्हाला आठवतात. आज्ञा चक्राचं कारणच ते आज्ञा देण्याचं काम. मग काही लोक पटकन एखाद्याला सांगताना हे असं कर, ते तसं कर, माझ्या डोक्यात जाऊ नको वगैरे असं आपण बोलत असतो, कारण तुमचं आज्ञाचक्र ते काम करतं, आज्ञा देण्याचं काम करतं. म्हणून लहान मुलांना जर तुम्हाला चांगला अभ्यास त्यांनी करायला हवं, प्रोग्रेस त्यांनी करायला हवं, तर तुम्ही त्यांच्या आज्ञाचक्राला हिलिंग करायला हवं. जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्यामध्ये हिंमत असावी, पैसा कमवा, तुम्ही तुमच्या मूलाधार चक्राला हिल करा. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मूलाधार चक्रावर काम करतात तुमच्याकडे पैसा येतो. ज्यावेळेस तुमचे रिश्ते जे नाते आहे ते खराब झालेले आहेत तर तुम्ही स्वादिष्टान चक्राला हील करा, तुमचे नाते संबंध चांगले होतील. ज्यावेळेस एखादी लेडीज आहे, मूलबाळ होत नाही, कन्सिव्ह करायचं आहे त्यांना, तुम्ही त्यांच्या स्वादिष्टान चक्राला हील करायला हवं. तुम्हाला पैसा, मनी फ्लो चांगला हवा, हिंमत पण हवी, तर तुम्ही मणिपूर चक्राला हील करा. तुम्ही बघा जे डान्सर असतात किंवा कथ्थक करतात, ज्यावेळेस जसं ब्रुस ली असेल कुणी पण, तर त्यावेळेस ते बेंबीच्या नाभीलाच हात लावतात. डान्सर पण हात करताना आपल्या नाभीजवळ हात लावतात. अगदी बॉक्सर असेल तर ते नाभीजवळ, कारण त्यांचं नाभी चक्र त्यांनी ऍक्टिव्ह केलेलं असतं, म्हणून त्यांच्यामध्ये हिंमत असते. तुम्ही बघा डान्सर किती वरनं एक जण पटकन उडी मारतो, दुसरा त्याला पकडतो, कॅच करतो, किंवा फाईट करणार आपण मागणं कोणी त्याला मारलं तरी तो पंजाब करतो. जी हिंमत आहे, स्ट्रेंथ आहे, जो आत्मविश्वास आहे, तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा तुमच्या मणिपूर चक्रावरती तुम्ही काम करा. ज्यावेळेस तुम्हाला नातं संबंध जोडायचा आहे कोणाशी, तर तुमच्या हार्ट चक्रावरती तुम्ही त्याच्याशी काम करा. हार्ट टू हार्ट कनेक्शन असलं, म्हणून तर आधी प्रेम होतं. प्रेम झाला की विश्वास बसतो. मग प्रेमामध्ये माणसं काहीही करतात. म्हणजे समोरचा एखादा व्यक्ती सांगतो ही व्यक्ती चांगली नाही,
तरी तो आपण म्हणतो की तो अंधप्रेम करतो. कारण हृदय जे आहे ना ते तुमचं बाकी काही बघत नाही, तो फक्त प्रेम करतो. आणि जर तुम्हाला असं वाटलं की मला चांगलं बोलायला हवं किंवा तुमच्या बोलण्यामध्ये जसं आपण म्हणतो की तुमच्या जिभेवर सरस्वती आहे, म्हणजे तुमचं जे थॉट आहे, तुम्ही जो शब्द आहे तुम्हाला असं वाटतं हा खराच झाला पाहिजे. जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये तुम्ही बोलता की मी जे काही सेंटेन्स बोलतो ते खरं होतं, किंवा मी जे विश मागतो ती पूर्ण झाली पाहिजे, तर तुमच्या थ्रोट चक्रावर तुम्ही काम करायला हवं. आज्ञाचक्र म्हणजे जे तुम्ही आज्ञा करणार, जसं मी सांगितलं ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, त्यांनी आज्ञा दिली, त्यांनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले, त्यांनी आज्ञाचक्र त्यांचं स्ट्रॉंग होतं, म्हणून त्यांनी जी आज्ञा दिली ते समोरच्या व्यक्तीने काम केलं. सरळ सराकर चक्र म्हणून तुम्ही कुठल्या पण साधू संताकडे जातात, ते तुमचं भविष्य बघता आणि सांगतात की हे तुझ्या कर्मात होतं, तुमचा मागच्या जन्माचा दोष आहे किंवा काय, हे असे कार्मिक दोष असतात. ओके, मग हे जे तुम्ही आता चक्र जे सांगितलं तुम्ही, ते तुम्ही म्हणजे शिकवता का हिलिंग मध्ये, का तुम्ही स्वतः करता ते? नाही, याचा कोर्स असतो. हा कोर्स केल्यावरती होतं, ते आपण शिकला जातो. मग स्वतःला हील करायचं असतं. मग तुमचे कार्मिक दोष तुम्ही त्याच्यातनं काढू शकता, तुम्हाला जे हवं त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकतात. तुमच्या ह्या जन्मातले दोष पण तुम्ही घालू शकता, पुढच्या जन्मातील म्हणजे भविष्य पण सुधारू शकता, आणि पास्ट लाईफ आणि फ्युचर लाईफ दोन्ही पण तुम्ही ह्या ठिकाणी सर्व लेवल करू शकता. म्हणजे असं नाही की माझ्या मागच्या जन्मातला दोष आहे म्हणून मला ह्या जन्मामध्ये आता काही त्रास होतो आहे तर तो ठीक करायचा आहे, तर तो पण तुम्ही ठीक करू शकता. तुमचे शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही हील करू शकता स्वतःला. फक्त एवढं आहे की तुम्हाला विश्वास हवा त्याच्यावरती. विश्वास हवा इन द सेन्स म्हणजे काय म्हणायचा प्रयत्न करता तुम्ही? म्हणजे ही विश्वासाने लॉ ऑफ अट्रॅक्शन जसं आहे, म्हणजे विश्वास म्हणजे असं की मी जे करतोय ते म्हणजे सक्सेसफुल होणारच आहे असं म्हणते का तुम्ही? नाही तसं नाही. जे होणार आहे सक्सेसफुल म्हणजे जसं लहान मुलगा असतं बघा, लहान मुलांना तुम्ही काही खेळायला वस्तू देतात, तर तो छोटासा त्याचा असतो, त्याच्या विश्वासात तो करत असतो. म्हणजे छोटासा त्यांनी खेळ चालू केला तर त्याचा पूर्ण विश्वास असतो की ही गोष्ट असं होणार आहे. किंवा त्याला भूक लागली की त्याला हे नसतं की आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे, पण त्याला हे असतं की माझ्या मम्मीने जेवण माझ्यासाठी बनवून 100% ठेवलं असेल, तर तेवढ्या विश्वासावर मम्मी मला जेवायला द्या असं म्हणतो. त्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस रेकी शिकतात तर त्यावेळेस हे डिवाइन, हे विश्व तुम्हाला ठीक करणार आहे याच्यावर तुमचा विश्वास हवा. कारण तुमचा जन्म ह्या निसर्गातनच झालेला आहे, या पंचतत्वातनच तुमचा जन्म झाला आहे. म्हणजे जसं आता मला जन्म आईने दिला, वडिलांनी दिला असं म्हणतो हे माझे आई वडील, पण निसर्गाने तुम्हाला जन्म दिला आहे, या निसर्गातनं तुमचा जन्म झाला आहे. मग तुम्हाला जर काही गोष्ट हवं असेल तर तुम्ही या डिवाइनकडे, या परमेश्वराकडे मागायला हवी, ती तुम्हाला 100% मिळते. तो विश्वास तुम्ही ठेवायला हवा त्याच्यावरती. कार्मिक दोष बद्दल काय सांगणार? कार्मिक दोष म्हणजे जसं एखादा मुलगा आहे, डिव्हिजन जर पडतात कधी कधी, किंवा आता तुम्ही 10th आता रिझल्ट लागला 10वीचा, बरोबर, तर 10वीच्या रिझल्टमध्ये मुलाला समजा 90% मिळाले असेल तर त्याला सायन्सला ऍडमिशन हवं असेल, तर तिथे त्याला हे लागत नाही, म्हणजे की टक्केवारी लिहिलेली असते की हो 90%ला ह्या ठिकाणी बंद झाला आहे, 90% पर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, कट ऑफ लागतो. मग तो कट ऑफ जसं असतो तसंच आपल्या जीवनामध्येही असतं. तुम्ही मागच्या जन्मामध्ये जे कर्म केलेले आहेत, आता जर एखादं लहान बाळ जन्माला आलं तर त्याने असं काय काम केलं की त्याला जन्माला आल्याला लोक बोलतात हा साहेब आहेत हे, किंवा त्याला बोलू शकतो हा करोडपती आहे, किंवा ह्या बंगल्याचा मालक हा आहे. त्या बंगल्यासाठी त्यांनी काय काम केलं, पण त्यांनी जन्म त्या घरात घेतला ना, पण तो लगेच जन्माला आल्या त्या म्हणजे त्या बंगल्याचा मालक झाला तो. मग तो त्यांनी काम तर काहीच केलं नाहीये, फक्त त्या घरामध्ये त्यांनी जन्म घेतला. पण तसं बघितलं तर पास्ट मध्ये त्यांनी अशा गोष्टी केलेल्या असतात की ज्यामुळे त्याचा जन्म त्या घरामध्ये झालेला आहे आणि त्याला त्या गोष्टी मिळाल्या. तुम्ही शाहरुख खानचा पिक्चर बघितला का, ओम शांती ओम? हो, बघितलं. राईट. त्यामध्ये जसं त्याने मरताना अपेक्षा केली होती की मला अशा ठिकाणी जन्म हवा, म्हणजे त्याला ऍक्टर बनायचं होतं, तर त्याचा ऍक्टरच्याच घरात जन्म झाला. म्हणजे तुम्ही मरताना ज्यावेळेस तुम्ही बोलतात एखादी गोष्ट की ही गोष्ट मला हवी आणि तेवढ्या विश्वासाने बोलतात, त्यावेळेस ती गोष्ट तुम्हाला 100% मिळते. जोपर्यंत तुम्ही विश्वासाने कुठलीच गोष्ट बोलत नाही तोपर्यंत ती तुम्हाला मिळत नाही. अगदी तुम्ही देवाच्या पोथ्या जरी काढल्या, कुठले पण पारायण करायला काढलं, तर त्याच्यात दिलेलं असतं विश्वासाने तुम्ही जर देवावर विश्वास ठेवून ही गोष्ट केली तर तुम्हाला ती मिळेल. ओके, म्हणजे आता मी काय मागितलं आणि फॉर एक्झाम्पल मला ह्या जन्मात काय भेटलं नाही, पण हे कार्मिक दोषमुळे मला पुढच्या जन्मात भेटेल असं म्हणतो. हो, राईट. आता समजा मी आणि असं पण असतं की मी एखादी गोष्ट केली, आता मी तुला दुखवलं असेल, पण मी जर मनापासून बोलली की हो माझ्याकडनं चूक झाली, याला दुखवलं गेलं, आय एम सॉरी, माफी मागितली, ती घटना घडलेली आहे, ती पुन्हा म्हणजे कव्हर होणार नाहीये. समजा तुझं नुकसान झालंय पण मला गिल्टी फील होतंय आणि अगदी मनापासून होतंय, तर त्या ठिकाणी फॉरगिव्ह म्हणजे तू
तुला जी मी माफी मागितली आहे तुझ्याकडे, तर तू पण मला माफ करणार, कारण माझ्या आत्म्यापासून मी तुझी माफी मागितली. बरोबर. तू पण बोलला ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. आणि समजा तू जरी मला माफ नाही केलं तर डिवाइन हे जे परमेश्वर आहे तो तर बघतो की हो याला खरा मनापासून Gratitude म्हणजे आणि एक हे मनापासून माफी मागितली तर हे- म्हणजे समोरच्या व्यक्तीला कळतं की यांनी मनापासून माफी मागितली आहे. अगदी आपण परमेश्वर जरी बोललो, परमेश्वराने पण मोठे मोठे राक्षस होते, त्यांना पण माफी दिलेली आहे. आज आपण बऱ्याच ठिकाणी जातो की आधी त्या राक्षसाचं पण मंदिर असतं, आपण तिथे पण पाया पडतो. म्हणजे देवाने जे राक्षस होते, ज्यांनी मोठे मोठे पाप कर्म केलेले होते, त्यांनी जे पाप केले तेवढे तर आपण तर करतही नाही. बरोबर. मग आपण जर पटकन कोणाची माफी मागितली तर तुम्हाला माफी मिळते, तुमचा कार्मिक दोष निघून जातो. मग ज्यावेळेस तुम्ही रेकी शिकतात, रेकीमध्ये कधी पण आधी माफी मागायची असते की हो माझ्याकडनं ही गोष्ट झाली, मला माफ, हे परमेश्वरा मला माफ कर. की परमेश्वर हा शब्द का बोलायचा असतो त्याचं कारण म्हणजे जसं आता आपण परमेश्वर बोलतो, कोणी ईश्वर बोलतो, कोणी अल्लाह बोलतो, कोणी गॉड बोलतो. बरोबर. त्याचं कारण जसं आता मला तुझ्याशी बोलायचं आहे किंवा मी तुझ्याशी बोलते तर मी तुझ्याकडे बघून बोलणार, किंवा मला फोनवर बोलायचं आहे तर फोन मला हवा, म्हणजे कुठला तरी एक टूल हवा तुमच्या समोर ही बोलण्यासाठी करण्यासाठी. तसं परमेश्वर पण हा एक टूल आहे, म्हणजे ही डिवाइन आहे, ही एनर्जी आहे, या एनर्जीशी संपर्क साधण्यासाठी असलेला टूल आहे, मधलं माध्यम आहे. हे माध्यम नसेल तर मग आपण बोलणार कोणाशी? आपण हवेत तर बोलू शकत नाही. आणि हवेत बोलण्यासाठी तुम्हाला तुमचं सहस्राकार चक्र ऍक्टिव्ह पाहिजे. ज्यावेळेस तुमचं सहस्राकार चक्र ऍक्टिव्ह होतं ना तर तुम्हाला परमेश्वर सुद्धा दिसतो की कसा आहे परमेश्वर, तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. पण आता सध्या आपलं एवढं म्हणजे एवढी आपली पोस्ट नाहीये, तर आपण कुठेतरी एक आपण मूर्ती करू शकतो किंवा सेंटेन्स तरी बोलू शकतो किंवा हात जोडून म्हणू शकतो किंवा डोळे बंद करूनही म्हणू शकतो की माझ्याकडनं काही ही चूक झालेली आहे, मला माफ करा, आणि माझ्या पुढच्या जर्नीसाठी मला असं असं आयुष्य हवं आहे, ते मला हवं, आणि ते देण्यासाठी परमेश्वराकडे आपण प्रार्थना केली विश्वासाने तर ते तुम्हाला मिळतं. ओके ओके ओके. जे बॅड कर्माज आहे ते नेक्स्ट लाईफ मध्ये येऊ शकतात जर आपण त्याच लाईफ मध्ये जर माफी नाही मागितली किंवा नाही का म्हणजे फॉरगिव्ह नाही केलं. राईट. म्हणजे आपण जर त्या केलेल्या कृत्याची माफी नाही मागितली, म्हणजे जसं बघ घरात छोटं बाळ पण असेल किंवा आई वडील असतात, काही चुकलं तर आई वडिलांना आपण म्हणतो की हो माझं चुकलं, तर आई वडील पण काय बोलतात की हो याच्या पुढे लक्षात ठेव, असं करू नको, आणि ते तुम्हाला माफ करतात. तसंच हा परमेश्वर पण आहे, परमपिता परमेश्वर आहे, तो पण आपल्याला माफ करतो आणि पुढच्या जर्नीसाठी तुम्हाला जे हवं ते देतो. आणि जर बऱ्याच जणांना असं पण होतं की जे आता रेकीमध्येच आहे, जेव्हा फर्स्ट सेकंड लेवल आपण शिकतो, थर्ड लेवल तिसरी लेवल जे आहे त्याच्यामध्ये कार्मिक दोष काढण्यासाठी पास्ट लाईफ रिग्रेशनही केलं जातं. ओके. मला ते जाणं पहिले मला लेवल वन काय आहे पहिले हे जाणून घ्यायला आवडेल. अच्छा, पहिली लेवलमध्ये तुम्हाला स्वतःला ठीक करण्यासाठी तुमचा ऑरा आणि 24 पाठ हिलिंग करण्यासाठी तुम्हाला शिकवलं जातं कशा प्रकारे तुम्ही स्वतःला ठीक करू शकता, तुमचा ऑरा क्लीन करू शकता, तुमचे चक्र चार्ज करू शकता. सेकंड लेवलमध्ये तुम्हाला सिम्बल्स मिळतात, त्या सिम्बल्सद्वारे तुम्ही इथे बसून दुसऱ्यांना ठीक करू शकता. म्हणजे आता इथे मी आहे, पुण्यामध्ये मी आहे, मला कोणी सांगितलं की हो मी अमेरिकेमध्ये आहे, मी दुबईमध्ये आहे किंवा मी युरोपमध्ये आहे, तर मला हा पार्ट दुखतो आहे, माझं डोकं दुखतंय, माझं पोट दुखतंय, तर मी इथून त्याला हिलिंग करू शकते, हिलिंग तिथपर्यंत पोहोचू शकतं. हिलिंग म्हणजे इन शॉर्ट तुम्ही मेडिटेशन? हो, नाही मेडिटेशननी जे आपण सिम्बल्स त्याच्यात मिळतात, होन्शा जेशो नेन हे एक सिम्बल आहे ज्याच्याद्वारे आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. चौकुरे करून आपण त्याचं निगेटिव्ह एनर्जी काढू शकतो, सेहेकीने आपण त्याला जे हवं ती एनर्जी देऊ शकतो, त्याच्यापर्यंत प्रोव्हाइड करू शकतो. ते सिम्बल्स मिळतात. आणि जी तिसरी लेवल मी सांगितले, तिसऱ्या लेवलमध्ये अनेक सिम्बल्स मिळतात, मास्टर सिम्बल्स मिळतं. मास्टर सिम्बल जे आहे डायक्युमिओ हे मास्टर सिम्बल आहे. त्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला जर काही बाहेरची बाधा झाली असेल तर ते तुम्ही त्याला सुरक्षा कवच म्हणूनही देऊ शकता. अगदी DNA सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. DNA सुद्धा? हो, तुमचा DNA सुद्धा चेंज होऊ शकतो. बऱ्याच घरामध्ये असं असतं की कोणाला शुगर आहे तर त्यांच्या घरामध्ये ती एक हेच चालत येते. माझ्याकडे नाशिकला एक केस होती की त्यांच्या घरामध्ये चष्मा जो होता ना तो प्रत्येकाला होता, घरातल्या सगळ्यांना. ओके. चष्मा प्रत्येकाला, घरामध्ये जो जन्माला बाळ येणार तर त्याला कालांतराने चष्मा लागणार म्हणजे लागणार, अगदी लहान वयात. डॉक्टरांकडे त्यांनी कन्सर्न पण केलं होतं, त्यांनी सांगितलं की तुमच्या DNA मध्येच आहे तसं की तुम्हाला प्रत्येकाला चष्मा हा लागणार. त्यामुळे त्यांची जी नवीन सून आली जे लग्न होऊन, तर ती माझ्याकडे कल्याणला राहत होती. तर कल्याणला जेव्हा तिचं लग्न ठरलं, ती बोलली मॅडम मी पण म्हणजे नाशिकला दिलंय मला. आणि त्यावेळेस मी त्यांचे फोटो बघितले, म्हटलं हे काय प्रत्येकाला चष्मा? मग ती म्हणे हो त्यांच्या याच्यात आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की आपलं जे बाळ होणार आहे त्याला पण चष्मा लागणार, कारण आमच्या घरामध्ये प्रत्येकाला चष्मा लागतोच. तर मग पण ती रेकी शिकलेली होती. मग तिला मी म्हटलं की तू तिसरी लेवल शिकून घे. मग त्याच्यामध्ये मास्टर सिम्बल्स मिळतं.
मग तिला सांगितलं की तू ज्यावेळेस गरोदर होशील त्यावेळेस तू तुझ्या बाळाला प्रत्येक वेळेस म्हणजे हिलिंग कर. मग हिलिंग करताना त्याच्यामध्ये तिने डायकोमी सिम्बॉल वापरलं. ते म्हणजे अगदी माझ्याकडे तिचा आज नंबर पण आहे. म्हणजे ती सुद्धा येऊन सांगू शकते की माझ्या बाळाला चष्मा नाही. आज तिचा मुलगा जो आहे तो 8वीला आहे, त्याला चष्मा नाही. नाहीतर त्यांच्या घरामध्ये प्रत्येकाला अगदी बाळ 1ली 2रीला गेलं की चष्मा लागणार म्हणजे लागणार. फक्त तिच्याच दोन्ही मुलांना चष्मे नाहीयेत. म्हणजे तो चेंज झाला त्यांच्या ह्याच्यात. म्हणजे तो DNA चेंज होऊ शकतो आपला तुमच्या ह्याच्यामध्ये. जसं तुम्ही कार्मिक दोष बद्दल बोलत होता, तर हे काढण्याची काय पद्धत आहेत का तुमच्याकडे? हो, कार्मिक दोष अनेक प्रकारचे असतात. जसं मी सांगितले की आपण फॉरगिव्ह केलं, माफी मागितली, तोही जाऊ शकतो. पण बऱ्याच वेळेस आपली आता समजा तू बोलला की मला आत्ता कळालं हो. की माफी मागितली तर कार्मिक दोष जातात. पण मी मागच्या जन्माचं काय? मागच्या जन्मात तर काहीतरी झालं असेल ना, तिथे तर मी हो, माफी हो. मागितली नाही. आता मी काय करायचं? तर त्या ठिकाणी जसं मगाशी सांगितलं मी की तुम्ही माफी मागायची. पण समजा मागच्या जन्मात मी माफी मागितली नाही, मग आता ह्या जन्मात करायचं काय? किंवा हो मला तकलीफ होते आहे, तर ही कुठल्या जन्माची आहे? या जन्माची आहे की मागच्या जन्माची? किंवा मला आत्ता काही तकलीफ होते तर ते माझं शरीर मला हे करतं का? किंवा मी सगळ्या टेस्ट केल्या, कुठेही मला कळत नाहीये की मी जो त्रास भोगते आहे तर तो शारीरिक आहे, मानसिक आहे की कार्मिक आहे. तर त्यावेळेस आपण कार्मिक दोष काढण्यासाठी पास्ट लाईफमध्येही जाऊ शकतो. तर पास्ट लाईफमध्ये जाऊनही तुम्ही बघू शकता. तर त्याचं एक उदाहरण म्हणजे माझ्याकडे एक मुलगी येत होती, तिच्या छातीमध्ये कायम दुखायचं. छातीत कळ यायची. तिचे सर्व रिपोर्ट काढले, सगळे नॉर्मल आले. नॉर्मल आल्यानंतर तरी पण का दुखतं? मग ती रेकी शिकायला आली. तिचा भाऊ माझ्याकडे आधी आला होता, जो माझ्याकडे कुंडली बघायला आला. त्याच्यानंतर मग त्यांनी पण मला विचारलं रेकीने काय काय होतं. मग त्यांनी सांगितलं माझी बहीण आहे, तिच्या छातीत नेहमी दुखतं, तर ते रेकीने ठीक होऊ शकतं का? म्हटलं हो, होऊ शकतं. तिला रेकी फर्स्ट, सेकंड लेवल शिकवली, तरी पण तिला काही एवढा आराम मिळत नव्हता. मग मी विचारलं की तुला हे नेमकं कशामुळे होतं काय? तर त्याचं आपण हिलिंग केलं तरी फरक नाही पडत आहे. मग नेमकं का होतंय? तर आपण एकदा पास्ट लाईफ करून बघू. पास्ट लाईफमध्ये माणूस लगेच नाही जात, कारण बऱ्याच वेळेस लोक मनामध्ये काहीतरी एक वेगळा विचार घेऊन आलेले असतात. त्यामुळे कधी कधी म्हणजे एखादा व्यक्ती पटकन जातो पास्ट लाईफमध्ये. ज्यावेळेस तो मनामध्ये पूर्णपणे मन रिकामं असेल, त्याचं जर मनात विचार असतील तर तो पास्ट लाईफमध्ये लवकर जात नाही. मग पास्ट लाईफमध्ये तिला 2 ते 3 सेशन लागले. 3ऱ्या सेशनमध्ये ती पास्ट लाईफमध्ये गेली. मग पास्ट लाईफमध्ये आपले अनेक जन्म झालेले असतात, पण हे दुखणं तिला कुठल्या जन्मामधलं आहे हे शोधणं ही तेवढंच गरजेचं आहे. कारण तुमच्या कुठल्या जन्मातनं हे तुमच्यापर्यंत आलेलं आहे कर्म. मग तिला मी सांगितलं की छातीला तुला लागलेलं होतं, तर तू असं म्हणजे तिला पास्ट लाईफ मध्ये नेताना मी तिला विचारलं की तू अशा ठिकाणी जा की तुझ्या छातीला कुठे लागलं होतं किंवा त्या ठिकाणी तुला जखम झाली होती किंवा तुला ह्या ठिकाणी जी वेदना होत आहे तर ती कुठल्या जन्मामध्ये तुझ्याशी जोडले गेलेली आहे, तर तिथे तुला जायचं आहे. असं तिला एक हे म्हणजे सूचना दिली. त्या सूचनेनुसार तिचं पास्ट लाईफ केलं. पास्ट लाईफमध्ये ती खेळत होती, म्हणजे लहान होती. लहानपणी ते खेळता खेळता ते एका अशा ठिकाणी गेले जिथे वाळू वगैरे होती आणि दगड पण होते बारीक बारीक. तर त्या ठिकाणी पळता पळता तिचा पाय घसरला आणि ती पडली आणि माती वगैरे खाली पडली. त्या मातीचा ढिगारा पण तिच्या अंगावर पडला. तर त्यात एक दगड होता. जो दगड तिच्या छातीवर पडला तो छातीला एकदम जबरदस्त लागला जास्त प्रमाणात आणि तिला भरपूर रक्तस्राव पण झाला. आणि थोडा तो जो काळ होता तो म्हणजे आता आपले लाईफ हे आत्ताच जरा आपण बोलतो की आता बऱ्याच प्रोग्रेस म्हणजे नवीन हे आल्या दवाखान्याची पद्धत. तर त्या काळात तेवढ्या नव्हत्या. म्हणजे आता जेवढं विकसित झालं आहे डॉक्टर किंवा वैद्यकीय शास्त्र, तर तेवढं त्यावेळेस नव्हतं. मग त्यावेळेस तिच्यावर उपचार एवढे चांगले झाले नाही. त्या वेदनेमध्ये ती कमीत कमी महिनाभर होती. 1 महिना तिला ते पेन सहन करावं लागलं आणि त्या 1 महिन्यानंतर तिचा मृत्यू झाला त्या वेदनेसहित. आणि त्या लाईफ मध्ये आणि त्यामुळे त्या वेदना तिला ह्या जन्मात पण होत होत्या. मग तिला श्वास घेतला की छातीत दुखायचं, या काय झालं की छातीत दुखायचं. मग त्यावेळेस तिला मग तिथे मी सूचना दिली देताना, ज्यावेळेस ती तिथे पोहोचली तर मग मी तिला सूचना दिली का मी एक खूप चांगली अशी हे आहे म्हणजे डॉक्टर आहे, वैद्य. त्या काळात वैद्यच असायचे. तर एक फार तो काळ म्हणजे तिने काळ त्यावेळेस तो सांगितला नाही, पण तिने असं सांगितलं की जे आपण असं बोलू शकतो की जास्तीत जास्त 60-70चा कालावधी असेल तो. कारण तिने ज्या पद्धतीने सांगितलं होतं की आम्ही शाळेत वगैरे गेलो होतो, तर 60च्या दशकात तर मुली शाळेत जाऊ शकत होत्या. तर त्यावेळेस मी तिला असं सांगितलं की तुमच्या याच्यामध्ये गावामध्ये एका व्यक्तीने एक असा हे आणला आहे डॉक्टर,
की जो तुझ्यावरती चांगल्या प्रकारे इलाज करू शकेल. मग तुला त्या डॉक्टरांकडे नेलेलं आहे, तर तुला तिथे घेऊन जात आहे सगळेजण आणि तुला त्या डॉक्टरांनी तुझ्यावरती सर्जरी केली आणि तुझ्या ज्या हार्टला जे दुखत होतं छातीला, तर त्यांनी असं काही औषध लावलं, त्या औषधाने तुझ्या छातीचं पेन पूर्णपणे बंद झालं. ओके. आणि मग तू- हे अशी relief तुम्ही सांगितली हो, की झालं तिथे. म्हणून झालं. हा, ओके. तर मग तिला त्या याच्यामध्ये तसं सांगितलं ज्यावेळेस ती त्या पास्ट लाईफ मध्ये होती. हो, हो. म्हणजे मी इकडनं असं बोलली की मी एक डॉक्टर आहे, हा. तुझ्यावरती इलाज केलेला आहे, तुझं ते पेन पूर्णपणे थांबलं आहे आणि तू पूर्ण बरी झाली आणि आता तू पुन्हा खेळायला गेली. जे तुझे मित्र होते, जे सर्व आहेत, तर त्यांना पण आश्चर्य वाटलं की अरे तू ठीक झाली आणि तू त्यांच्याबरोबर पुन्हा खेळायला लागली आणि तू त्यांना दाखवायला लागली अगदी छातीला हात लावून की हो इथे मला दुखत नाही, आता इथे मला दुखत नाही. हो. आणि तुला खूप आनंद झाला हा. आणि त्या ठिकाणी ते म्हणजे त्या ठिकाणी तिला म्हणजे त्याच आनंदामध्ये तिथे सोडलं आणि पुन्हा तिला ह्या लाईफ मध्ये घेऊन आले. म्हणजे त्या काळात म्हणजे ज्या जन्मामध्ये ती पेन मध्ये तिचा मृत्यू झाला होता, हो. म्हणजे वेदनेमध्ये तिचा मृत्यू झाला, तर मग ह्या जन्मामध्ये तिला आनंदामध्ये मी इकडे म्हणजे पास्ट लाईफ मध्ये येताना तुझ्या मित्र परिवार मध्ये तू जाऊ शकते, तिथे खेळू शकते. मग तो जो काळ होता तो त्याच काळामध्ये तुम्ही इकडे आणला तिला. ओके ओके ओके. की ती आनंदात आहे. मग त्या आनंदासहित ती या जन्मात आली. मग त्यानंतर तिचं अजिबात दुखलं नाही. नंतर छातीचं दुखायचं आजपर्यंत बंद झालं. तिने सुद्धा माझ्याकडे ग्रँड मास्टर केलं. त्यानंतर ज्यावेळेस तिला हा लाईफचा हे झाल्यानंतर मग तिने माझ्याकडे ग्रँड मास्टर केलं. ओके. मला आता हा प्रश्न येतोय की आपण मागच्या जन्मामध्ये किती वर्षापर्यंत जाऊ शकतो आपण? ते आपल्या याच्यावर असतं. तुम्ही ज्याला आपण मागच्या जन्मात नेतो ना, ते त्याच्या स्वतःवर असतं की तो कशा प्रकारे जातो. मी सांगितलं ना की आपण स्वतः कितपत जातो. माझ्या स्वतःच्या याच्यावर आहे की मी कितपर्यंत मागचा जन्म बघू शकते. अगदी तुम्ही पुढचा जन्मही बघू शकतात. तुम्ही पुढचं लाईफ कसं करतात. अगदी तुम्हाला जर असं वाटतं की माझं 10 वर्षानंतर कसं लाईफ असेल, तुम्ही पास्ट लाईफ मध्ये जातात तसं तुम्ही फ्युचर पण बघू शकतात. तुमचं फ्युचर मध्येही तुम्ही जाऊ शकतात. म्हणजे मागचे जन्म समजा आता माझे 300-400 वर्षापूर्वी पण समजा मी जन्म झाला असेल तर त्याचं पण बघू शकतो. हो हो हो. मॅम, हे रेकीचे प्रकार किती आहेत आणि ह्याच्यावरती कुठले आजार बरे होऊ शकतात? आजकाल तर डिप्रेशन, एन्झायटी, रिलेशनशिप मध्ये खूप इश्यूज आले, ते हे सगळे पण बरे होऊ शकतात त्याच्याने. हो राईट. रेकीचे अनेक प्रकार आहेत. मी सध्या जी रेकी आपल्याला नेहमीच घेतात डॉक्टर NK शर्मा सर वगैरे, तर ती मी शिकवते. त्याचबरोबर ट्रिनिटी रेकी. ट्रिनिटी म्हणजे आपल्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मदेवाला आपण म्हणतो की निर्माण करता, विष्णू हे पालन करता, त्याचप्रमाणे महादेवांना भोलेनाथांना जो डिस्ट्रॉय करतात. तर तशी शक्ती आपल्या शरीरात पण आहे. बघ, नवनवीन पेशी निर्माण होतात शरीरामध्ये. आपण नख कापले तर पुन्हा नख येतात, केस कापले तर पुन्हा केस येतात. पेशी आहेत ज्या संपल्या की परत येतात. जसं मी स्किन सांगितलं, एकदा धुतली की नवीन येते. म्हणजे अशा प्रकारे ते निर्माण करतात. म्हणजे ब्रह्मदेव आपल्या शरीरामध्येच आहे, पालन करता. आपले शरीर आपण सांभाळतो, बॉडी सांभाळतो. हे सांभाळण्याचं काम आपले शरीर करतं. डिस्ट्रॉय करायचं, ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत नष्ट करतात. जसं कोणाला आपण आजार पण म्हणतो, जर आजार होण्यासाठी म्हणजे जर आजाराचे पेशी आपल्या शरीरामध्ये आल्या तर त्यांना नष्ट करण्यासाठी सैनिक पेशी आपल्या शरीरात आहेत. म्हणजे नष्ट करण्याचं कामही आपले शरीर करतं. म्हणजे हे सर्व शरीर तुमच्या शरीरामध्ये आपलं शरीरच करत असतं. म्हणजे आपणच आपल्या स्वतःमध्ये ब्रह्मांड आहे. तुम्ही पुरातनामध्ये जर बघितलं तर सांगतात की सर्व जग हे तुमच्यामध्ये आहे. परमेश्वर पण सांगतो मी तुझ्या स्वतःमध्ये आहे, मी तुझ्यातच आहे, असं परमेश्वर तुम्हाला सांगत असतो. त्याचा अर्थ काय, तर तुमच्यामध्ये सर्व गोष्टी आहे, सर्व शक्ती तुमच्यामध्येच आहे. म्हणून आपण प्रार्थना करताना म्हणतो त्वमेव माता त्वमेव पिता. म्हणजे तू माझा आहे, पिता आहे, माता आहे. जर माता पिता आपले जसे असतात तसेच गुण आपल्यामध्ये नसणार का? ते पण गुण आपल्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण असंही म्हणतो, जे जर कुठल्या याच्यामध्ये जर बघितलं, जे कुठले साधू संत असतील त्यांच्याकडे जरी तुम्ही गेलं तरी तुम्हाला तेच सांगतात. ज्ञानेश्वरी तेच सांगतात, सर्व आहे तुझे पाशी पण तू जागा चुकलासी. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्याजवळ आहे पण तुम्ही जागा चुकतात. तुम्ही सगळीकडे मागत फिरतात की हे मला हवं. तर हे जे शरीर आहे ना, हे तुम्हाला करू शकतं, ते देऊ शकतं. तर तुम्ही बघा ना, जे आता मोठे मोठे साधू संत असतील ज्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या, जसे साईबाबा असतील, या काय यांनी कुठून या शक्ती निर्माण केल्या, तर त्यांच्या शरीरामध्येच केल्या ना. हे आपणही करू शकतो, मी पण करू शकते, तू पण करू शकतो. त्याचप्रमाणे दुसरी एक आहे रेकी पद्धती, हुंकारा विथ हिलिंग. ही आहे देवी कालिका माता, आणि म्हणजे कालिका मातेची ही शक्ती आहे. याच्यात पण सिम्बल्स मिळतात तुम्हाला आणि याच्यावर तुम्ही काम करू शकतात. त्याचप्रमाणे ट्रिनिटी रेकी म्हणजे ह्या तिन्ही पण आहेत. ह्या शक्तींमध्ये म्हणजे याच्यामध्ये सिम्बल्स पण मिळतात आणि त्यांचे मंत्रही मिळतात. आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनाला चांगल्या प्रकारे म्हणजे हील करू शकता आणि तुमचं प्रोग्रेस करू शकता जीवनामध्ये. ओके ओके. हे जे तुम्ही प्रकार सांगितले ह्याच्यामध्ये कुठले आजार बरे होऊ शकतात?
याच्यामध्ये तुमचे समजा तुम्ही डिप्रेशन मध्ये आहे तर तुमचं डिप्रेशन जाऊ शकतं. तुम्हाला जर आर्थिक प्रॉब्लेम आले असतील तर ते आर्थिक प्रॉब्लेम तुम्ही रेकीने ठीक करू शकता. तुमची वास्तू ठीक करू शकता. तुम्ही तुमचे शारीरिक प्रॉब्लेम असतील ते करू शकता. तुमचे नातेसंबंध बिघडले असतील तर ते तुम्ही ठीक करू शकता. रेकीने असं कुठलाच हे नाहीये, विषय नाहीये की जो तुम्ही रेकीने म्हणजे सूट नाही, म्हणजे असं नाही म्हणू शकत की अरे माझ्याकडे काही सोल्युशन नाही. रेकी एक असं सोल्युशन आहे की जे जसं तुला हो, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की जिन, तुला एखादा जिन प्रसन्न झाला आणि त्याला तू जे मागितलं ते तुला मिळालं, तर रेकी म्हणजे एक असं जिन आहे की तू कुठलाही प्रश्न त्याच्या समोर ठेव किंवा कुठलाही प्रश्न मांड तर त्याचं उत्तर, त्याचं सोल्युशन तुला मिळणार, 100% मिळणार. आणि रेकीमध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं वास्तू, ज्यावेळेस रेकी मी शिकवते त्यावेळेस लोकांना मी सांगते, म्हणजे माझ्याकडे जे लोक रेकी शिकतात, मी कुंडली, वास्तू, ज्योतिष हे सर्व करते. पण जे लोक माझ्याकडे रेकी शिकतात त्यांना म्हणजे ते मला बोलले की आमची कुंडली बघा किंवा आमचं वास्तू बघा, तर मी त्यांना सांगते की तुम्ही रेकी शिकलेत ना, मग आता कुंडली आणि रेकी याच्यामध्ये फक्त तुम्ही रेकीलाच चॉईस करायचं. मग तुम्ही याच्यामध्ये कुंडली बघायची नाही, वास्तू बघायची नाही. तुम्ही घरामध्ये, स्वतःच्या घरामध्ये, कारण रेकी म्हणजे एनर्जी आहे, एनर्जीला तुम्ही बोलवतात. मग तुम्ही रोज तुमच्या घरामध्ये बोलले की हे रेकी ऊर्जा माझ्या घरामध्ये प्रसन्न वातावरण येऊ दे, माझ्या घरामध्ये पितरांचे आशीर्वाद येऊ दे, वास्तुदेवतेचे आशीर्वाद माझ्या घरामध्ये राहू दे, तर तुमच्या घरात ती एनर्जी येणार. मग तुम्हाला वास्तूच्या त्या ठिकाणी कुठल्याही रेमेडीज करायची गरज नाही. तुम्हाला जर वाटलं माझे हे ग्रहदोष बिघडलेले आहेत तर त्याचीही गरज नाही. तुम्हाला कुठल्याही ग्रहाची पूजा करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही नुसते बोलले हे रेकी ऊर्जा माझ्यावरती सूर्यदेवतेचा आशीर्वाद राहू दे, माझ्यावरती शनिदेवतेचा आशीर्वाद राहू दे, तर तो तुम्हाला मिळणार. किंवा तुम्ही जर बोलले अरे हो माझ्या मुलाला पुढे अभ्यासामध्ये चांगलं व्हायचं आहे, सरस्वती मातेचा आशीर्वाद माझ्या मुलाला मिळू दे, तर तुम्हाला मिळणार. आणि त्यासाठी मला काय करायला हवं हे मला सांग. म्हणजे आता समजा एक्झाम्पल मी तुम्हाला देते. एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचं आहे, मग तुम्ही जर रेकीला प्रार्थना केली हे रेकी ऊर्जा माझं वजन कमी होण्यासाठी मी हील करते, तर मग तो व्यक्ती समजा कुठे निघाला तर त्याला लवकर रिक्षा मिळणार नाही, त्याला तेवढं चालायला लागेल. म्हणजे त्याची एनर्जी त्या ठिकाणी तेवढी म्हणजे तुम्हाला चालायला मिळाल्यावर तुमची एनर्जी वाढते, त्यामुळे तुम्ही एनर्जीमुळे तुम्ही बारीक होतात. चालायला गेल्यावर तुम्ही चालायला का जातात, तो एक्सरसाइजच आहे ना. हो, आता समजा मला मला पुस्तक लिहायचं आहे, पण मी रेकी ऊर्जेला प्रार्थना केली हे एनर्जी, हे रेकी ऊर्जा मला पुस्तक हे करायचं, लिहायचं आहे, तर तुम्हाला तशा आयडिया मिळतात. या पुस्तक कोणीतरी तुम्हाला पब्लिश करण्यासाठी एखादा व्यक्ती मिळतो किंवा तुम्हाला एखादा विषय मिळतो, कुठे ना कुठे त्या गोष्टी दिसतात. हो, निसर्ग, मी तुम्हाला काय सांगितलं की निसर्गातनं तुम्हाला त्या गोष्टी, तुम्ही बघा पूर्वीच्या काळी पण तुम्हाला एखाद्या, आता जसं आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे तुम्ही ज्योतिष बघू शकतात, पण पूर्वीच्या काळी जेव्हा तुम्ही साधू संतांकडे जात होते ते कुठलं लॅपटॉप किंवा कुठलं सॉफ्टवेअर उघडत होते का, ते निसर्गाला बघूनच तुम्हाला उत्तर देत होते. तसंच रेकी हा निसर्ग आहे, मग निसर्गच तुम्हाला सगळ्या गोष्टी देतो. मॅम हे रेकी कोण कोण शिकू शकतो? रेकी सर्व स्तरातले व्यक्ती शिकू शकतात. याला कुठल्या जातीचा, वयाचा कुठलाही असा हे नाहीये की तुम्ही विशिष्ट वय असेल, विशिष्ट तुमचा अभ्यास असेल तरच तुम्ही शिकू शकता. तुम्हाला या ठिकाणी वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही, कुठल्याही जाती धर्माची अट नाही. रेकी हा निसर्गाचा एक भाग आहे जो तुम्हाला मिळू शकतो. मग तुमचं वय किंवा तुमचं शिक्षण ह्या ठिकाणी त्या ठिकाणी काहीच त्याच्यात अडचण येत नाही. तुमचं वय किती असेल तरी तुम्ही रेकी शिकू शकता. तुम्ही कुठल्याही धर्माचे असेल तरी रेकी शिकू शकतात. रेकी ही स्पर्शविद्या आहे. स्पर्शविद्या आहे, स्पर्शाला ही कुठलीही भाषा नसते. जसं आता समजा मला, तुला आणि तुझ्या मित्राला कुठे तुम्ही बसले आहेत, एखादा शब्द तुला बोलायचा नसेल, तुझ्या मित्राने तुला हात लावला, तुला कळतं अरे हे बोलायचं नाही मला, किंवा एखादी गोष्ट तुला बोलायला सांगायची असेल तरी तुला कळतं की अरे मला बोलायचं, म्हणजे याने मला स्पर्श कशासाठी केला हे कळतं, की बोलायचंय की नाही बोलायचं हे तुला कळालं. का कळालं? स्पर्श ज्ञानातनं. मग त्या ठिकाणी भाषेचा यूज आला का? नाही. म्हणून तुला या ठिकाणी ना भाषेचा संबंध आहे, ना शिक्षणाचा संबंध आहे, ना वयाचा संबंध आहे. रेकी ही कोणीही शिकू शकतं. रेकी केल्यानंतर त्याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट पण नाहीये की मी रेकी शिकल्यानंतर मला असं म्हणजे दुसऱ्यांची एनर्जी मला आली. काही जणांचं असं एक मिथ्या आहे की मी हिलिंग केल्यानंतर किंवा रेकी यांना केल्यानंतर दुसऱ्याची निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येते. तसं काही नाही. तुम्ही ज्यावेळेस रेकी शिकतात त्यावेळेस तुमच्या आजूबाजूला एक तुम्ही सर्कल करू शकतात, लॉक करू शकतात. तुमचा ऑरा लॉक करायचा. तुमचा ऑरा लॉक करून तुम्ही समोरच्याला हील करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कुठल्याही याचे म्हणजे साईड इफेक्ट होणार नाही या कोणाची पण निगेटिव्हिटी तुमच्यावर येणार नाही. जसं डॉक्टर आहेत, अनेक जणांचं ऑपरेशन करतात, मग प्रत्येकाचा आजाराचं ऑपरेशन केल्यानंतर त्यांच्यामध्ये तो आजार येतो का? कारण ते स्वतःला त्याप्रमाणे प्रोटेक्ट करतात. तसं तुम्ही स्वतःलाही प्रोटेक्ट करा, तुम्हाला तो आजार होणार नाही.
मॅम कोणी रेकी शिकू शकतं असं तुम्ही बोलला, तर ह्याचं काय उदाहरण आहे का तुमच्याकडे? हो, रेकी कोणीही शिकू शकतं. याचा अर्थ असं की शिक्षणाची अट नाही. जसं मी सांगितलं, तर माझ्याकडे व्यक्ती आहेत जे अंध आहे पूर्णपणे. तर त्यांना लहानपणापासून रेकी शिकण्याची इच्छा होती. पण त्यांना कोणीच रेकी शिकवले नाही. त्याचं कारण की रेकीमध्ये सिम्बल्स असतात. मग त्यांना सगळ्यांनी सांगितलं की सिम्बल्स काढायचे, तुम्हाला समजणार नाही. जसं मी मगाशी सांगितलं, आपल्या शरीरामध्ये चक्र आहेत. बरोबर. तर ते चक्रांना इमॅजिनेशन करावं लागतं. तुम्ही विचार करायचा, ते कलर इमॅजिनेशन करायचे, म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर ते चित्र आणायचे. तर ते तुम्हाला जमणार नाही, कारण तुम्ही अंध आहे. अंध बरोबर. व्यक्तींना कलर कळत नाही. बरोबर. मग ते तुम्ही कसं करणार? तर त्या व्यक्तीने माझ्याकडे फोन केला. त्या व्यक्तीला माझा मेसेज केला व्हॉट्सअपला, फेसबुकला मी ऍड केली होती. त्याच्यातनं त्यांनी मला कॉल केला. त्या टीचर आहेत. तर मी त्यांना फोनवरच सांगितलं आणि त्यांना फोनवरच चोकुरे, सेकी आणि होन्शा जेशुनेन हे तिन्ही सिम्बल त्यांना फक्त फोनवर सांगितले कसे काढायचे. त्यांनी ते काढले आणि आजही ते अगदी सक्सेसफुली रेकी हिलिंग करतात. त्यांनी माझ्याकडे अनेक क्लायंट पण मला दिलेले आहेत आणि आज ती व्यक्ती रेकीचं माझ्यासाठी बुक पण लिहिणार आहे. त्या व्यक्तीने ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, दासबोध ग्रंथ लिहिलेला आहे, अनेक मोठे मोठे ग्रंथ त्या व्यक्तीने लिहिलेले आहेत आणि आता ते रेकीवरती स्वतः बुक लिहिणार आहे. त्यांची इच्छा आहे की सर्व अंध व्यक्तींना पण मी रेकी शिकवायला हवे. त्यावर मी काम करत आहे. म्हणजे रेकी हा तुम्हाला म्हटलं ना की तुम्हाला वयाची शिक्षणाची अट नाही, त्या व्यक्तीला दिसत नाही आणि त्या व्यक्तीला बऱ्याच जणांकडे ती व्यक्ती गेली. त्यांनी एकच त्यांना सांगितलं की तुम्हाला दिसत नाही तर तुम्ही कशा प्रकारे इमॅजिनेशन कराल, तुम्ही कलर हे कराल. मग मी त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी कलर नाही, एनर्जी आहे. जसं एनर्जी गार आणि गरम ह्या पद्धतीने असते. मग त्यांना मी सांगितलं की हिलिंग करताना तुम्ही काय करायचं. जसं मी तुला सांगितलं की स्वाधिष्ठान चक्र आहे, त्याच्यामध्ये हिंमत असते. तर हिंमत आल्यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही म्हणजे एनर्जी कशी निर्माण होते त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मेडिटेशनमध्ये बघा. किंवा तुमचं हार्ट चक्र आहे, प्रेम निर्माण झाल्यावर काय होतं ते तुम्ही बघा. निसर्गामध्ये गेल्यानंतर कसं वाटतं, निसर्गामध्ये गेल्यानंतर जसं आपल्याला हिरवळ बघून छान वाटतं, फुलं बघून छान वाटतं. अंध व्यक्ती जरी असेल पण तेही गार्डनमध्ये गेल्यावर त्यांना काहीतरी फील होत असेल. मग त्यांना मी त्याच फिलिंग आठवायला लागल्या आणि त्या प्रकारे त्यांनी केलं. म्हणजे माझा जो कोर्स झाला त्या कोर्समध्ये जेवढे लोक होते ना त्यामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारे अनुभव पण आला. धन्यवाद मॅम, तुम्ही एवढं मार्गदर्शन दिलं रेकीबद्दल. त्यासाठी मला खात्री ऑडियन्सला त्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असणार आहेत रेकीबद्दल. जर अजूनही काही डाऊट्स असतील तुमचे तर प्लीज तुम्ही मॅडमला कनेक्ट करू शकता. तुमचे डाऊट्स काय प्रश्न वगैरे असतील त्यांना कनेक्ट करू शकता. मी त्यांचे डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही तसं त्यांना कनेक्ट करू शकता. त्यांचे क्लासेस एनरोल करू शकता. आणि असेच पॉडकास्टसाठी, इनोव्हेटिव्ह पॉडकास्टसाठी प्लीज डू लाईक, शेअर अँड कॉमेंट टू यथॉरिटी टॉक्स. थँक्यू.